सर, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना डिग्री पूर्ण होण्यापूर्वीच इंडस्ट्री एक्सपोजर आणि जॉब अपॉर्च्युनिटी मिळण्याची शक्यता किती असते? पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री एक्सपोजर आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ह्याचं कारण असं की पॉलिटेक्निकच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याद्वारे के स्कीम जी सध्या राबवली जात आहे, या स्कीममध्ये 12 आठवडे अर्थात 3 महिन्याचं इम्प्लांट ट्रेनिंग समाविष्ट केलेलं आहे. या इम्प्लांट ट्रेनिंगमध्ये विद्यार्थी हा ॲक्च्युअल कंपनीमध्ये जॉबसाठी जातो. तो जॉब करताना त्या कंपनीमध्ये त्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या विद्यार्थ्याला दिल्या जातात, त्या तो पार पाडतो. म्हणजे अगदी परचेस डिपार्टमेंट पासून डिस्पॅच डिपार्टमेंट पर्यंत टेस्टिंग, प्रोडक्शन या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी काम करतो. आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतं, मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रॅक्टिकल अनुभव मिळतो. आणि त्याचबरोबर MSBTच्या ह्या के स्कीमच्या करिक्युलममध्ये जे इंडस्ट्रियल व्हिजिट, त्याचबरोबर एक्सपर्ट लेक्चर हे मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे देखील या विद्यार्थ्यांचं तांत्रिक ज्ञान पक्क होतं. ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा ह्या पॉलिटेक्निक करणाऱ्या विविध ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल प्लेसमेंटमध्ये होतो. आमच्या विश्वभारती अकॅडमिक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आता मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी अहिल्यानगरच्याच कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्लेस झालेले आहे. म्हणजे हे विद्यार्थी थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये असतानाच आम्ही तिथं त्यांना प्लेसमेंट दिलेली आहे. आमचे काही विद्यार्थी हे होऊनच ह्या कंपनीमध्ये आता अहिल्यानगर MIDC मध्ये प्लेस झालेले आहेत. याचा अर्थ असा की डिप्लोमा झालेल्या मुलांसाठी आज अहिल्यानगर MIDC, सुपा MIDC, रांजणगाव MIDC, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या आसपास असलेले बिडकीन MIDC, वाळुंज MIDC या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहे. त्यामुळं डिप्लोमा करून नोकरी आणि तांत्रिक शिक्षण ह्या दोन्ही बाजू आपल्या पक्क्या करता येतात.